ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। शिक्षकांवर वाढला ऑनलाईन कामाचा वाढता ताण, वैयक्तिक मोबाईल वापरास सक्ती विरोधात शिक्षक समिती आक्रमक। मोबाईल माझा, डेटा माझा, शासनाचा त्यात नाही वाटा, तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिला इशारा। राज्यातील शिक्षकांवर दिवसेंदिवस ऑनलाईन कामाचा ताण वाढत असून यासाठी वैयक्तिक मोबाईलचा सक्तीने वापर करावा लागत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या संदर्भात शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलनाचा इशारा दिलाय। निपुण चाचणीपासून सुरू झालेली मोबाईल वापराची सक्ती आता स्कॉप माहिती भरण्यापर्यंत वाढली असून प्रत्येक शिक्षकाला स्वतःच्या मोबाईलमध्ये विविध ॲप डाउनलोड करून त्यावर काम करणं बंधनकारक करण्यात आलंय। या प्रक्रियेत गुगल ड्राईव्हवर फोटो अपलोड करणे, त्यांच्या लिंक तयार करून ॲपमध्ये पेस्ट करणे, तसेच 128 प्रकारच्या प्रश्नांची माहिती व संबंधित कागदपत्र PDF स्वरूपात अपलोड करणे अशी अनेक अतिरिक्त कामं शिक्षकांवर टाकण्यात आली आहेत। शिक्षकांनी व्यक्त केलेल्या नाराजीनुसार वैयक्तिक मोबाईलमध्ये बँकिंग, कौटुंबिक माहिती व खाजगी डेटा साठवलेला असतो। अशा परिस्थितीत शासनाच्या विविध ॲप्सचा वापर करण्याची सक्ती ही गोपनीयतेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते। तसेच ऑनलाईन कामासाठी लागणारा डेटा खर्च, साधन सामग्री व तांत्रिक सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली आहे। याबाबत राज्य नेते उदय शिंदे, राज्य अध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की ऑनलाईन कामासाठी आवश्यक सुविधा व साधनं उपलब्ध करून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे। शिक्षकांच्या वैयक्तिक मोबाईलवर सक्ती करणं अन्यायकारक असून ही दादागिरी यापुढे सहन केली जाणार नाही। तसेच शाळा स्तरावर उपलब्ध असलेले पुरावे प्रत्यक्ष तपासणीद्वारे पडताळता येऊ शकतात। असे असताना सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यामागील उद्देश काय, असा सवालही संघटनेनं उपस्थित केलाय। शिक्षक समितीने शासनाकडे मागणी केली आहे की ऑनलाईन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा, अधिकृत साधने व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा या सक्ती विरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राज्य शाखेकडून देण्यात आला असल्याचे मराठवाडा विभागीय प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले आहे। मी राहुल सपखडे, ज्ञानपंख 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे पाचोरा तालुक्यातील वायनेगाव या गावामध्ये।